दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचं पथक हे बदलापूरसाठी रवाना झालेलं आहे। राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे सचिव सदस्य रुपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार काता यांनी आनंद बदलापूरला रवाना झाल्याचं कळतंय। बदलापूर बाल अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस ठाणं, शाळा प्रशासन यांची चौकशी केली जाणार आहे। पीडितेच्या पालकांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे। आज बदलापूरला हे राष्ट्रीय बालहक्क आयोग पोहोचेल अशा स्वरूपाची माहिती आहे। तर दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचं पथक हे बदलापूरसाठी रवाना झालेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। दिल्लीहून प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राष्ट्रीय बालहक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी रवाना झालंय, कशी सगळी प्रक्रिया असणार आहे, कशा पद्धतीने आयोगाकडून आता चौकशी केली जाईल? संतापजनक घटना बदलापूर या ठिकाणी घडली होती आणि याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे पथक आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालंय, मुंबईमध्ये दाखल झालंय। साधारण 1.5 तासात ते बदलापूर या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये शाळा ज्या ठिकाणी हे घडलेलं आहे त्या शाळेचे शिक्षक, त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे। त्याचबरोबर ज्या पीडितेवरती हा सगळा प्रसंग आलेला आहे त्या पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार आहे आणि त्यांना या सगळ्याच्यामध्ये मदतीची काही गरज आहे का, त्याचबरोबर जो मानसिक आघात या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती झालेला आहे त्या दृष्टिकोनातून देखील ही भेट महत्वाची असणार आहे। आणि राष्ट्रीय बाल हक्क आयोग या सगळ्या याच्यामध्ये राज्य सरकारची देखील काही अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहे आणि यामध्ये आतापर्यंत काय काय झालेलं आहे ही माहिती जाणून घेऊन पीडितेच्या कुटुंबाला जी योग्य राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेत आता पथक या ठिकाणी चौकशीसाठी रवाना झाले। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।